चला तर मंडळी, मुलांचं बाहेरचं चॉकलेट, बिस्किट, पॅकेटचं पदार्थ खाणं बंद करायचं असेल तर 2 चमचे खसखस, 2 चमचे तीळ भाजून काढून घ्या. 200 ग्रॅम सुकं खोबरं तांबूस होईपर्यंत भाजून काढा. 200 ग्रॅम तूप घेतलंय, त्यातलं चमचाभर तूप घालून 100 ग्रॅम काजू, बदाम, पंपकिन सीड्स आणि 50 ग्रॅम अक्रोड घाला. तांबूस होईपर्यंत भाजून काढून घ्या. चमचाभर तुपामध्ये 200 ग्रॅम खारीक पूड गोडूस सुगंध येईपर्यंत भाजून काढा. उरलेल्या तुपातलं गरजेनुसार तूप घालून 150 ग्रॅम गहू पीठ खरपूस असं भाजून घ्या. पीठ भाजत आलं की 50 ग्रॅम डिंक पूड घालायची आणि 3-4 मिनिटं भाजायचं. मस्त भाजलेलं आहे. आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला बारीक करायचं आहे, दरदरीत करायचं, खूप जाड नाही आणि खूप बारीक नाही. फक्त 1 चमचा तूप उरलंय तितकं कढईत काढायचं. त्यामध्ये 300 ग्रॅम चिरलेला गूळ, 2 टीस्पून पाणी घालायचं. मध्यम ते मोठ्याचेवर फक्त गूळ विरघळवायचा, उकळी वगैरे काढायची नाही. विरघळलेला गूळ लाडूच्या मिश्रणावर घालायचं. गरम गरम असताना मिक्स करायचं. कोमट असताना लाडू बांधायचे. सुंदर सुबक खारीक खोबऱ्याचे किंवा डिंकाचे लाडू तयार आहे. सविस्तर रेसिपी आहे बरं का चॅनलवर, नक्की पहा.